हाय गाईज, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका ओमकार आयकर. तर गाईज आज चाललो भाई कॉलेजला. शर्ट घालायचा बाकी आहे, पॅन्ट पण घातलेले बघू शकता. तर गाईज आज चाललो भाई कॉलेजला. आजचा वार आहे मंडे, म्हणून आज चाललो भाई कॉलेजला. आणि काल संडे होता, काल आपण मस्त बिर्याणी खाल्ली सगळेजण मिळून. तर गाईज सगळ्यात पहिले घेतो जरा कांदा पोहे खाऊन, कारण की भूक भरपूर लागलेली आहे. ते खाऊन घेतो, मस्त निघतो भाई सूर्यदादाला कॉलेजला. तो मला ड्रॉप करतो दररोज. तर काही जरा पहिले ह्या खाऊन घेतो कांदा पोहे. तर काहीच फायनली आपण रेडी होऊन आलेले आहे सूर्यदादांच्या घरी. आणि सूर्यदाची बर्मॅन बघू शकता, हा त्यांचा घर आहे. तर काही त्याच्यावर चालू भाई गोवेरीला. तर आता निघतोय. तर गाईच फायनली कॉलेजच्या इकडे आलेले भाई. चालत चाललं भाई, जरा 5 मिनटं चालत चाललं लागतं, तुम्हाला माहीतच असेल. तर गाईज आज काय एवढा मूड नव्हता भाई कॉलेजला यायचा. ते भाई टिकटॉलला भाई एवढा पाणी पडतो ना, आणि इथं बघ इथं थेंब पडत नाही. थोडंसं भिजलं कारण की मागं बसलेलं ना. आजचा कॉलेज याचा मूड पण नव्हता, कारण की जरा सकाळी जरा जिमला गेलेलो एकदा. अंग मला अख्खा दुखतो डायरेक्ट, फर्स्ट टाइम गेलेलो. आज मूड नाही म्हणून आलो आज. हो काय होते आज डॉक्युमेंट दुखतं, झोप पण नाही ना पूर्ण आली. तर काही शिंदे आलेले भाई किती दिवसातून आता मायला जायचं. आवाज पण देत नाही क्लासमध्ये गाईज. आजचं मोठं लय डेंजर भाई. तर गाईज कॅन्टीन मध्ये आलेले आणि प्रफुल भाई भेटलेले बघू शकता. काय बोलतो? नाही असंच भावाला सपोर्ट करा. बाकी काय काय खाल्ला का? चालू केलं अरे चालू म्हणजे विषय का? बघ ना, हे बघ ना भाई, चालू नाही भावाला सपोर्ट करा, जाम प्रेम द्या, सबस्क्राईब करा. आज कॉलेजमध्ये काय याचा मूडच नव्हता. हो ना, जायला लेक्चरच करा. काय बोलायचं, अरे मूडच नव्हता. चला बाकी काय जेवला? नाश्ता केला तर नाश्ता, दुपारचा नाश्ता. आज कॉलेजमध्ये आता मूडच नव्हता. कारण काय आले का आपण ना, पहिल्या दिवशी जिमला गेलो आज 7 वाजता. 7 वाजता जिमला गेलो बाबा. आंबलो ना डायरेक्ट आलो 8 वाजतापर्यंत झोपलो. नंतर तुला रेडी झालो, नंतर इच्छा नव्हती याचा. नंतर दादाने सोडला डायरेक्ट. बॉडी बघ ना माझी जरा. तुला वाटत नाही का मी हा वाटत नाही जिमला गेला भाई तुझी. अरे बाबा तुझे रील्स बघतो ना भाई, आता नाही ऐक भाई. कमबॅक करायला लागेल ना. रील्स बाबा लय डेंजर आहे तुझ्या. डायरेक्ट झाडातून निघतो भाई, डायरेक्ट नाही ऐकत. चल जातो आता क्लासमध्ये. तर काहीच फायनली आमचं कॉलेज सुटलेलं आहे. 4:30 वाजलेले आहेत. काय रे काय बोलशील मग ब्लॉगमध्ये? काय बोलू तू सांग. पब्लिकला काय सांगशील? पब्लिकला काय सांगतो, ओमकार काय करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद बाबा, मला माहिती आहे त्या सांगशील. सगळ्या व्हिडिओना कमेंट करा, लाईक करा, बस एवढं सांगतो. तर गाईज फायनली आता घरी आलेले. आणि गाईज आज तर वाटतंय कॉलेजचा मूडच नव्हता भाई. आजचं काय असं वाटलंच नाही भाई आज कॉलेजला जावा. तर गाईज तसंच मी भाई कॉलेजला गेलो आणि आता घरी पण आलेलो आहे. आणि आता मी किती वाजता घरी येतो सांगू? 5:30 किंवा 5 वाजता. आणि गाईज बघा होता घरी आलेले. आणि गाईज आज एवढा मूड नव्हता. तर आता घरी जातो, कपडे चेंज करतो आणि मस्त बसतो जेवायला. ते काय खातो तरी गाईच. तर गाईच दादा घरी आलेले आणि इथे चहा प्यायला घेतलेले. आणि बाबा बघू शकता, बाबा मस्त टी व्ही बघतो. आणि इथं मस्त मी आता चहा प्यायला घेतलेले बघू शकता. आणि इथे एक बिस्किट पण आहे. हा बिस्किट पाहिजे का? बाबाला बिस्किट देतोय थोडा. तर काहीच आता आलो घरी, मस्त जेवण बिवण केलेले. तर काहीच मी इथं मिनी ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर फक्त एक सबस्क्राईब करा विसरू नका. चला गाईज भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.